विनंती आहे ती सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी मान्य करेल। आजही बोलताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबद्दल अतिशय जुना निर्णय आहे त्या निर्णयाचं मोठ्या बेंचने पुनरावलोकन केलं पाहिजे अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला आज तरी अशी अपेक्षा आहे की या निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील, पण अर्थातच शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे, त्यामुळे त्या संदर्भात यापेक्षा जास्त आपण बोलू शकणार नाही। राज्य सरकारने यापूर्वी काय भूमिका घेतली होती आणि भविष्यात आता याबद्दल काय नाही, राज्य सरकारने प्रत्येक वेळी हीच भूमिका घेतलेली आहे की संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत। आपल्याला माहिती आहे की उद्धवजींचं सरकार असताना त्या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि ओबीसी आरक्षण बऱ्याच ठिकाणचं जवळपास संपलं होतं। ते आम्ही कोर्टामध्ये गेलो, कोर्टाने आम्हाला ओबीसी आरक्षण दिलं, त्यानंतर मग आम्ही हे सांगितलं की ते पूर्ण मिळालं पाहिजे। त्या संदर्भात कोर्टाने काही टिप्पणी केली होती, त्याच्यावरच ह्या निवडणुका सुरू झाल्या। पण नंतर काही लोक पुन्हा कंटेम्प्टमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही, यापूर्वी एक कोर्टाचं जजमेंट आहे कृष्णमूर्तीचं, त्याचा कुठेतरी भंग होतो आणि म्हणून ही केस सुरू झालेली आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर शुक्रवारी अंतरिम आदेश देऊ असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे शुक्रवारी दुपारी 12 वाजता या प्रकरणातली सुनावणी करू असंही कोर्टानं म्हटलंय। बाठी आयोग आणि घटनापीठाच्या निर्णयापुढे जाऊ नका असाही या ठिकाणी सूचना सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिल्याचं कळत आहे। 159 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा केला जातोय। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साधारणतः 40 ते 45 दिवसांचा निवडणुकाचा कार्यक्रम असतो। अजून आपल्याकडे मी सकाळी म्हणल्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांची संख्या ही महाराष्ट्रात लिमिटेड आहे। एसडीओ हे रिटर्निंग ऑफिसर असतात। शेकडोच्या घरामध्ये पंचायत समिती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका आहे। जोपर्यंत नगरपालिकेचा कार्यक्रम पूर्ण होत नाही, डिक्लेरेशन होत नाही, तोपर्यंत त्या आरोंना तिथून सुटका नसते आणि तेच आरो परत जिल्हा परिषद पंचायत समितीला, तेच आरो परत महानगरपालिकांना काम करणार आहेत। त्यामुळे एका वेळी सगळे आरो नेमता येत नाही। त्यामुळे 31 जानेवारी डेडलाईन आता तरी सद्यस्थितीत शक्य दिसत नाही। बाठिया आम्हाला मान्य नाही। आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या। आम्ही सांगितलं की बाठियाने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे। त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे, त्याचा जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे, त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल। तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा। जिथं 50%चे ब्रिज। वळूयात पुढच्या बातमीकडे। भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरातील फुलंब्री या नगर परिषद निवडणुकीतील हा प्रकार आहे। दरम्यान नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट या उमेदवारानं भाजपात प्रवेश केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद ढोकेंनी आता भाजपात प्रवेश केलाय। आज दिवाळीचीच भेट म्हणून मी हे सगळं त्यांना दिलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी भाजपमध्ये आता प्रवेश केला। त्याच्यामुळं आजपासून जिल्हाध्यक्ष झाले, सगळे कार्यकर्ते झाले। आता हे आपण एका कुटुंब झालो, त्यामुळं आपण सगळ्यांनी संगत राहून आता विजय कसा खेचून आणायचा आता आपण आपल्या तयारीत